मस्त अशी तरी आलेली पोळी भात तर लांबच, नुसतीच त्याविषयी वाटणारी कटाची आमटी. तर चला बघूयात आपण कसं करायचं ते. इथे मी 500 ग्रॅम हरभऱ्याची डाळ शिजून घेतलेली आहे. 3 शिट्ट्या देऊन शिजून घेतलेली आहे डाळ. आता ही हरभऱ्याची डाळ बघा तुम्ही कसं शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता मी पाणी टाकून हरभऱ्याची डाळ शिजून घेतलेली आहे. आता ही चाळणीत ओतून पाणी बाजूला आणि हरभऱ्याची डाळ बाजूला करून घेत आहे. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण तयार आपण करून घ्यायचं आहे. आपलं वाटण तयार झालं आहे. आता 3 मोठे टमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपली टमॅटोची पेस्ट पण तयार झालेली आहे. आता आपलं जे पाणी वेगळं केलं होतं, डाळ वेगळं केलं होतं, ती डाळ बाजूला ठेवायची, ती पुरणासाठी वापरायची आहे. आणि आता आपलं इथं पाण्याचा वापर करायचा आहे. डाळ शिजलेल्या पाण्याचा वापर, त्यामध्ये टोमॅटोची प्युरी वाटून घेतलेली टाकायची आहे. पुरणासाठी जी डाळ शिजवून घेतली होती त्यात थोडी डाळ घेऊन आपण त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. थोडीशी डाळ वापरायची आहे, बाकीची आपण पुरणासाठी वापरायची आहे. ती थोडीशी डाळ पेस्ट केलेली ती पण मी त्या डाळीच्या पाण्यात टाकून घेत आहे. आता ही टमॅटो आणि डाळ शिजलेलं जे वाटण आहे ते आपण त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि डाळ आपल्याला पुरणासाठी परत वापरायची, ती आता फक्त आपल्याला ते पाणी गरम करायला ठेवायचं आहे. डाळीच्या पाण्याचा वापर करायचा आहे, डाळ वापरायची नाही. आता इथं फोडणीसाठी त्या फोडणीमध्ये तेल, जिरे, कढीपत्ता आणि जे वाटण केलेलं आहे ते परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता हे आपलं परतलेलं झालं आहे. त्यात गरम मसाला, कांदा, लसूण मसाला आणि काळं तिखट जे आमच्या सोलापूर भागामध्ये वापरतात ते परतलं की आपल्याला ते डाळीचं पाणी त्यात ओतून घ्यायचं आहे. डाळीचं पाणी ओतता क्षणी आपल्या आमटीला तर्री आलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली कटाची नळीची आमटी तयार झाली आहे. तर त्यात चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा असं गूळ टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या आमटीला कशी चव येईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि